नमस्कार मित्रो, मी आता आलो सुपर मार्केटमध्ये. UK मधला हा सुपर मार्केट आहे आणि तिथं साबुदाणा हुडकून आलो आहो. आणि साबुदाणा हुडकण्याचं कारण आहे की उद्या आपली आषाढी एकादशी आहे, तर त्यानिमित्त उपवास तर आपला कंपल्सरी आहे. मी प्रत्येक जहाजावर राहो किंवा जमिनीवर राहो किंवा कुठे राहो उपवास करतो आषाढी एकादशीचा. तर शोधासाठी आलेलो आहो, पाहतो इथं भेटते का. तर मी आलो आहो मित्र आपला इथं साबुदाणा घ्यायसाठी. अहमद हा इंटरनॅशनल सुपर मार्केट आहे, जिथं एशियन सगळे फूड भेटते. तर शोधत आहो मी. पोहे वगैरे आहे, पोहे हा आहे साबुदाणा. भेटला ते भावा, भेटला सागो सीट. एकादशी आहे म्हटलं, अजून एकादशीसाठी आपण बघा सकाळी दहीच घेतला. आता केळं घेतो. केळं इथे जवळपास आहे हे 200 रुपये किलो. इकडे डझनने नाही भेटत, किलो आहे. तर केळं मी घेतलेले आहे आणि साबुदाणा घेतला आहे. बाकीचं तर काही पाहिजे नाही. तुम्ही मला दाखवतो एक इकडे मिरची पहा 8 पाऊंड, म्हणजे हे सपोज. वांगे पण इकडे महाग आहे भाऊ, वांगे प्लस सांबार पहा तुम्ही. सर्वात म्हणजे मजेशीर तुम्हाला इथं भेंडी नाही आहे. भेंडी तर खूप खतरनाक रेट आहे इकडे. वांगे पण तुम्ही पाहू शकता बघा, खूप जास्त इकडे महाग, डबल ट्रिपल रेट आहे. कारला 6 पाऊंड. तर आपल्याला जे घ्यायचं ते आपण घेऊन टाकलं. संत्रा एक घेऊन घेतो. संत्रा किती आहे? 5 for 1 pound. 1 2 3 4 5 पाऊंड मध्ये हे घेतले. ठीक आहे. पाणीपुरी तुम्ही पाहू शकता, 45 पीस 400 रुपयाची आहे बघा. पाणीपुरी पण इकडलाही महाग आहे. तर माझं झालं आहे सामान घेऊन. अप्रॉक्सिमेट माझं झालं आहे किती, 2 किलो केळ, अजून साबुदाणा प्लस 5 संत्रे. याची प्राईस झाली आहे 700 जवळपास झालं आहे. तर उद्याची तयारी आहे आषाढी एकादशीची. बघू. रामकृष्ण हरी पांडुरंग पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सो नमस्कार मित्रो, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. करंटली मी आता UKमध्ये आहो. सकाळी पूजा वगैरे केली आहे. आता साबुदाणा वगैरे बनवणार आणि भेटू लवकरच. रामकृष्ण हरी. तर मंडळी, आपला साबुदाणा रेडी आहे. आता माझ्या मंडळींना बोलवतो आणि साबुदाणा आमचा उपवास रेडी आहे. तुम्ही म्हणाल का हा खूप जास्त गिला आहे, पण मला गिलावाला साबुदाणा जास्त आवडते, उकडले आलू टाकून. तर चला. आज आपला मराठी लोकांचा सण आषाढी एकादशी. भोळ्या लोकांचा, साध्या लोकांचा देव विठ्ठल. अजून मी खरं सांगू का हे जे आषाढी एकादशीचा हा जो वाईब येते, माहोल येते, हे वारीचं आहे ना, ते काय एकदम सुकून आहे. माणूस पूर्ण त्याच्यातून विसरून जातो. आपला अहंकार, घमंड, भेदभाव करणं वगैरे सगळं विसरून जाते. पर्सनली मी सांगतो की जेव्हा पण मी विठ्ठलाच्या चरणी जातो, विठ्ठल मंदिरात जातो, तेव्हा अक्षरशः डोळ्यातून आसू निघते. म्हणजे रड येते. माहीत नाही का आहे तिथं. अजून एकदम साधा देव आहे हा. खूप मिस करत आहो. 5 वर्ष झाले जवळपास. म्हणजे मला ना कोणते सण भेटत नाही, इव्हन तर वारी पण नाही भेटत आहे. असे चांगले क्षण आले, इथपर्यंत पोहोचलो. ते फक्त माऊलीच्या कृपेने, देवाच्या कृपेने. मी नेहमी एकाच गोष्टीवर बिलीव्ह करतो, कधी काही अडचण झाली किंवा काही झालं आहे ना हरी, डोंट वरी. म्हणून म्हणजे विठ्ठल सर्वस्व आहे, सगळं काही आहे. म्हणून म्हणतात ना की बेडे आस म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी, पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हा लेकरांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल जे कमरेवर हात ठेवून उभे आहे, तर त्यांना त्यांच्या भक्तांना म्हणतात की तू चंद्रभागेत जा, तू टेन्शन न घेऊ, पाणी कमरेभरच आहे. म्हणून विठ्ठल ते इंडिकेट करतात की तू जा पाण्यात, कमरेभरच पाणी आहे. त्यांनी काय कमरेवर हात ठेवला आहे असं. तर खूप मिस करत आहो. UKमध्ये आहो. अजून काही आपली वाईब नाही आहे.
महाराष्ट्रीयन वाईब सध्या ज्या एरियामध्ये आहे तिकडे वाईब नाही आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे UK मध्ये पण मराठी लोक खूप ॲक्टिव्ह आहेत. तर खूप मिस करत आहो. पण हां, आपली वारी चुकल्या तर नाही पाहिजेच, पण इकडे असल्यामुळे काही करू नाही शकत. बट उपवास 100% काही हो, जग इकडचं तिकडे का ना हो, उपवास करायचा म्हणजे करायचा आहे. तर आषाढी एकादशी आज उपवास होता. काल भटकलो होतो म्हणजे हुडकत होतो साबुदाणा कुठे भेटणार, होपफुली भेटून गेला आणि आज बनवलं साबुदाणा, केळा, दही वगैरे सगळं बनवून. तर रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठला. तुम्हा सर्वांना अजून एकदा मनापासून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम, जय पांडुरंग हरी विठ्ठला, जय देव.